शब्द तर लागतेच इकडे आणि आपण सगळे नागवंश असू आणि छान ही जी कवितेची झेप असते, शब्दांवरती पकड असते, अत्यंत उत्तम, अतिशय महत्वाचा. मी परत तिसऱ्या सांगतो, हा अधिक जगायला पाहिजे होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्ध आणि सम्राट अशोकावर त्यांनी महाकाव्य लिहिलं असतं, मुक्त छंदामध्ये लिहिलं असतं, असा मला मनोमन सादर केली. ती नोबल ट्रूथ मधली आहे. तुमच्याकडे कविता संग्रह असेल तर उत्तम गोष्ट आहे, आणि नसेल, आवृत्ती संपली असेल तर प्रकाशक इथे पीपलचे समता संघ प्रकाशक इथे तुमच्यासमोर बसले आहेत. आणि जाताना तुम्ही सगळीजण आवृत्ती आहे का हो तुमची नोबल कुठच्या माणसाला मोठं करायचं सुद्धा असं मोठं केलं पाहिजे, नाही तर मोठं करू नये. खरं सांगतो, मला वाजून कधी जेवण होता, कधी नाश्ता करत काय करायचं नाही. मृत्यूच्या आठव्या दिवशी देखील बुद्धाने धर्माचं पान पूर्ण करून अशी क्षमा करा बाबा, त्या माणसासाठी मी आज दुसऱ्यांदा रडलो. मग आपण मूळ मुद्द्यावर येऊ. चैतन्याबद्दल मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालेलं आहे, पण एक थोडंसं आताच्या चळवळीबद्दल आपण थोडं बोललं पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे आता आणि रजिस्टर्ड आहे. मी नांदेडला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी, तिथले नगरसेवक होते, ते आमच्या साधारणपणे आता जे बोलते त्याच्याच पद्धती साधारणपणे होते. आणि बोलता बोलता असं निघालं की गडबी साहेब आणि मी नगरसेवक म्हणून आपण दोघांनी वेगवेगळ्या सभा लावू आणि हे बघू की तुमच्या सभेला किती लोक येतात आणि माझ्या सभेला किती लोक येतात. मी त्यांना एवढंच म्हटलं मला काय तुमच्याशी स्पर्धा करायची नाही, तुमची तुम्हीच सभा लावा आणि किती तुमचं तुम्हीच बघा, मला काही तुमच्या स्पर्धेत उतरायचं नाही. मुद्दा असा की साहित्यिकाचं ऐकायला कोणीही नसतं. आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणतो, नागपूरमध्ये किती साहित्यिक आहेत, ददनभर तरी असतील. प्रभाकर दुपारे, अलकांत धनविजय आहे, आमचा मित्र आहे, इमो नागनवर आहे, ताराचंद्र खांडेकर आहेत. आमचा मित्र वारला तर कुठलं प्रकाशन त्यांचं ते. त्याच्यानंतर आणखी मोठं नाव जर विचारायचं झालं तर यशवंत मनोहर आहेत. या साहित्यिकांचा नागपुरामध्ये काय मान आहे. आणि महाकारुणिक तथागत बुद्ध, आमच्या मेंदूचे रचनाकार, आमचं सर्वस्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. धम्मदर्शी राजा आणि या ठिकाणी उपस्थित आंबेडकरी विचारवंत डॉक्टर वामन गवई सर, सुदामभाऊ सोनुले आहेत, आमचे सहकारी मित्र केवलजी जिवंतारे आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्वच विचारवंत, इंजिनियर इंगळे साहेब आहेत, आमचे मित्र गावंडे सर आहेत. या ठिकाणी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना जय भीम. खरं म्हणजे 3:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि 5:30 वाजले आहे, 2 तास झालेले आहेत. आणि मी सुनील भाऊंना विनंती केली की गजबी सरांना आपल्याला ऐकायचं आहे, तरीही अमरावतीवरून या ठिकाणी आलो तर 5 मिनिट तरी बोललो पाहिजे. तर खरं म्हणजे गजबी सरांनी विविध विषयांना हात घातलेला आहे आणि विशेष करून केतन सरांच्या संदर्भात ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. तर युग काव्यकार केतन पिंपळापुरे सर यांचा माझा जवळपास किमान 4-5 वर्ष तरी चांगला संपर्क होता. एक आठवण म्हणून सांगतोय की जेव्हा नोबेल ट्रूथचं काम सुरू होतं तेव्हा त्याचं हस्तलिखित घेऊन ते अमरावतीला आले होते
आणि वसंत शेंडे सरांच्या घरी त्यांची माझी भेट झाली, तेव्हा त्यांच्या ज्या कविता मी बघितल्या, तेव्हा माझं PhDचं काम सुरू होतं आणि माझ्या PhDचा विषय आंबेडकरी कवितेवर बौद्ध धम्म विचारांचा प्रभाव. आणि केतन सरांच्या सर्वच कवितांमध्ये बौद्ध धम्म विचारांचा प्रभाव, प्रतिमा असतील, प्रतीकं असतील, मिथकं असतील, ते वैपुल्याने दिसून येतात. आणि केतन सरांना जर समजून घ्यायचं असेल तर आंबेडकरी चळवळ पहिल्यांदा समजली पाहिजे, त्यानंतर त्रिपिटक आपण जर वाचलं असेल तरच केतन सर समजायला सोपे जातात. अन्यथा केतन सरांची कविता समजणं त्यासाठी एक वेगळा अभ्यास असावा लागतो. आणि त्यासाठी केतन सरांना मी म्हटलं की सर, तुमची जी कविता आहे नोबेल ट्रूथ, खऱ्या अर्थाने याला नोबेल पारितोषिक मिळावं एवढी श्रेष्ठ दर्जाची आहे. त्या कवितेला आपण नोबेल ट्रूथ मराठीत प्रकाशित झाल्यानंतर आपण त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे. आणि इंग्रजीमध्ये जर ट्रान्सलेट झाली तर मला विश्वास आहे की त्याला नोबेल पारितोषिक मिळेल. मित्रहो, नोबेल पारितोषिक जिवंत व्यक्तीला मिळत असते, आता ते आपल्याला मिळणार नाही. पण मला असं वाटतं की केतन सरांची कविता ही इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाली पाहिजे, कारण ती कविता त्या दर्जाची आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण सामूहिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटते. या ठिकाणी बोलताना जो विषय दिलेला आहे, वर्तमान सामाजिक, राजनैतिक, आर्थिक एवं सांस्कृतिक संघर्ष और आंबेडकरी साहित्यकारों की निर्णायक भूमिका. खरं म्हणजे साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत गेलेला आहे. आणि आज वाचकांची संख्या कमालीची घटलेली आहे. म्हणजे 50च्या वरचे लोकच आता वाचताना दिसत आहेत. आणि अलीकडच्या काळात मीडिया हा बदललेला आहे. म्हणजे चळवळी बदलल्या, मीडिया बदलला, तर आपण सुद्धा आपली थोडीशी भूमिका बदलणं गरजेची आहे. म्हणजे मूकनायकाला जेव्हा शताब्दी झाली तेव्हा मी एक लिहिला होता की आंबेडकरी मीडिया मूकनायक ते मल्टीमीडिया. आता मल्टीमीडिया आलेला आहे आणि मल्टीमीडिया आल्यानंतर एक चांगली गोष्ट झाली की प्रत्येकच माणूस साहित्यिक आणि पत्रकार झाला आहे. जेव्हा जेव्हा ज्या मीडियाची गरज असते